नमस्कार मंडळी, महाराष्ट्री मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने खुसखुशीत असे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला। आता बाउलमध्ये मोजून 2 वाट्या साबुदाणा घेतला आहे। वजनाने मोजला तर हा साबुदाणा अर्धा किलो घेतलेला आहे। आता या साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आणि हा साबुदाणा स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा धुवून झाल्यानंतर हा साबुदाणा भिजत घालण्यासाठी आपल्याला आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर 1.5 वाटी पाणी या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आता हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी बघू शकता साबुदाणा रात्रभरामध्ये टम्म फुगलेला आहे आणि अगदी मऊसूत असा भिजून तयार झाला। तर आता भिजलेला साबुदाणा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर बटाटा आणि साबुदाण्याचं मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला घरातील एक मोठं पातेलं घ्यायचे आणि आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर मोजून या पातेल्यामध्ये 16 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे। म्हणजेच 1 वाटी जर साबुदाणा असेल तर 8 वाट्या पाणी वापरायचं आहे। तर या ठिकाणी आपण 2 वाट्या साबुदाणा वापरला होता त्यामुळे आपण या ठिकाणी 16 वाट्या पाणी वापरलेलं आहे। तर या ठिकाणी बरोबर आपण या पातेल्यामध्ये 16 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला गॅसवर उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 किलो बटाटे घेतले। आपण पापड बनवण्यासाठी अर्धा किलो साबुदाणा वापरला आहे त्याप्रमाणे इथे आपण 1 किलो बटाटे घेतले आहे। आपल्याला पापड बनवण्यासाठी साबुदाण्याच्या दुपटीने बटाटे वापरायचे आहेत। तर घेतलेले बटाट्याची साल आहे ती आपल्याला पिलरने काढून घ्यायची आणि त्यानंतर बटाटा काळा पडू नये म्हणून आपल्याला पाण्यामध्ये बुडून ठेवायचा आहे। तर या ठिकाणी सर्व बटाट्याची साल मी काढून घेतली। आता आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे। बटाटे खिसण्यासाठी आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आणि ताटामध्ये पाणी घ्यायचे आणि त्यानंतर खिसणी घ्यायची आहे। तर बटाटे खिसण्यासाठी आपल्याला जी मीडियम साईजची खिसणी असते ती आपल्याला वापरायची आहे। तर या पाण्यामध्ये आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे। तर बटाटा खिसायचा कसा असा वरतून खाली प्रेस करत खिसायचा आहे म्हणजे आपला बटाट्याचा खिस छान लांब सडक तयार होतो। तर सेम पद्धतीने या ठिकाणी सर्व बटाटे मी खिसून घेतले। खिसल्यानंतर बघू शकता बटाट्याचा खिस छान लांब सडक तयार झाला आहे। तर आता खिसलेल्या बटाट्याच्या खिसमधून आपल्याला बटाट्याचा टार्च काढून टाकायचा आहे। त्यासाठी हा बटाट्याचा खिस आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बटाट्याचा खिस मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि धुतल्यानंतर परत बटाट्याचा खिस आपल्याला 5 मिनिटांसाठी पाण्यामध्येच ठेवायचा आहे। त्यानंतर आपण जे पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं त्या पाण्याला आता छान उकळी आली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि आपला भिजलेला संपूर्ण साबुदाणा या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि साबुदाणा या उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर पातेल्यावर ताट ठेवायचं आणि हाय फ्लेमवर या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आता पाण्याला उकळी आली आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आणि आपण जो बटाट्याचा खिस पाण्यामध्ये खिसून ठेवला होता तो खिस पाण्यामधून काढून या पातेल्यामध्ये सर्व टाकून घ्यायचा। त्यानंतर बटाट्याचा खिस आपल्याला छान या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। बटाट्याचा खिस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर परत आपल्याला या पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि हाय फ्लेमवर परत या मिश्रणाला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मिश्रणाला छान उकळी आली आहे। उकळी आल्यानंतर हे मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर या पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि हे पापडचं मिश्रण आपल्याला मिडियम आचेवर 15 मिनिटं शिजवायचं आहे। फक्त आपल्याला मध्ये मध्ये या मिश्रणाला चमचा द्यायचा आहे म्हणजे आपलं मिश्रण बुडाला चिटकणार नाही। तर या ठिकाणी साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण मी 15 मिनिट शिजवून घेतलंय। 15 मिनिटांनंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता हे मिश्रण बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे आणि दिसायलाही सुद्धा ट्रान्सपरंट दिसत आहे। तर असं मिश्रण ट्रान्सपरंट झालं तर समजून जायचं की हे मिश्रण आता पापड बनवण्यासाठी शिजून तयार झालं आहे। पण तुम्हाला या ठिकाणी वाटू शकेल की हे मिश्रण तर खूपच पातळ आहे, पण जेव्हा हे मिश्रण पूर्णपणे थंड होतं तेव्हा हे मिश्रण खूप घट्ट होतं। तर यापेक्षा आपण हे मिश्रण आता शिजवणार नाही। तर या ठिकाणी आपण गॅस बंद करणार आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेणार आहे। तर या ठिकाणी साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे।
आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी 2 तास लागलेले आहे आणि 2 तासामध्ये मी बाकीची घरातील कामे सुद्धा आवरून घेतली। 2 तासानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल हे मिश्रण किती घट्ट झालं आहे। अगोदर हे मिश्रण किती पातळ होतं आणि 2 तासानंतर बघू शकाल मिश्रण किती घट्ट झालेलं आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला 2 चमचा हिरव्या मिरचीचा क्रश टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे। आता मीठ आणि हिरवी मिरचीचा क्रश आपल्याला या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी साबुदाणा आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये मीठ आणि हिरवी मिरचीचा क्रश मिक्स करून झालेला आहे। आता हे मिश्रण पापड बनवण्यासाठी तयार झालेले आहे। तर पापड बनवण्यासाठी उन्हामध्ये प्लास्टिक शीट टाकून घेतली आणि प्लास्टिक शीटला छान तेल पाण्याने पुसून घेतलं आहे। त्यानंतर प्लास्टिक शीटवर आपल्याला चमचाभर मिश्रण टाकायचे आणि हलकसं असं पसरून घ्यायचे। एकदम मस्त असा पापड तयार होतो आणि हे पापड खूप पातळ नाही बनवायचे, थोडेसे जाडच ठेवायचे आहे, कारण हे पापड वाळल्यानंतर खूप पातळ होतात। तर या ठिकाणी सेम पद्धतीने सर्व मिश्रणाचे पापड मी बनवून घेतलेत। बघू शकता भरपूर असे पापड तयार झाले। आता हे पापड 2 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी पापड मी वाळून घेतले आहे। वाळल्यानंतर बघू शकता पापडाला अजिबात चीर पडलेली नाही किंवा पापड तुटलेले सुद्धा नाही, एकदम मस्त असे पापड वाळून झाले आहे। वाळल्यानंतर या ठिकाणी बघू शकता एकदम छान ट्रान्सपरंट असे आपले पापड तयार झाले आहे आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भरपूर पापड तयार झाले। आता तयार केलेले पापड तुम्हाला मी तेलामध्ये तळून सुद्धा दाखवते। तर पापड तळण्यासाठी छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचे आणि तेलामध्ये पापड टाकून पापड दोन्ही साइडने तळून घ्यायचा। तळल्यानंतर बघू शकता एकदम मस्त असा पांढरा शुभ्र आणि खुसखुशीत आपला साबुदाणा आणि बटाट्याचा पापड तयार झाला। तर या ठिकाणी 4 ते 5 पापड तळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे पापड आपले तयार झाले आणि तळल्यानंतर या ठिकाणी बघू शकाल की हा पापड अजिबात तेलकट सुद्धा होत नाही आणि एकदम मस्त खुसखुशीत या ठिकाणी आपले साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार झालेले आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।